अशा काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा. पाण्याचा हात बिलकुल लागू नाही द्यायचा. खूप मस्त बनलेला आहे, बघू शकता. आपण भरपूर प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकतो. जास्त नेस असेल तर अशा प्रकारे आपण स्टोअर करून ठेवू शकतो वर्षभरासाठी. मस्त सुरेख झालेला आहे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवलेला आहे गुळ आंबा बनवलेला आहे. वर्षभर छान टिकतो. आणि कैरी आता सध्या मिळते, अजून 15 दिवस, 3 आठवडे किंवा 1 महिना मिळेल. परत वर्षभर काय कैरी मिळत नाही. त्यामुळे कैरीचा आस्वाद घेण्यासाठी आपण वर्षभर गुळ आंबा बनवून ठेवू शकतो. तर हे पारंपरिक रेसिपी आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि वर्षभर अशी मस्त टिकते. तर हा माझ्या पद्धतीने बनवलेला गुळ आंबा आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. टेस्ट सांगते चाखून. खूप छान टेस्ट लागते. गुळ आंबा वर्षभर टिकण्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत, त्या नक्की फॉलो करा. चला तर मग रेसिपीला लगेचच. गुळ आंबा बनवण्यासाठी ही घेतलेली आहे 1 किलो कैरी. म्हणजे मोठ्या अशा 3 कैऱ्या आलेल्या. तर ह्यांचं आपल्याला आता साल काढून घ्यायचं. घेतल्यात अगोदर. साल काढल्यानंतर आपल्याला धुवून स्वच्छ पुसून घ्यायची. अशा प्रकारे साल काढून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे साल काढून घेतले. तर अशा चांगल्या आतून पक्व झालेल्या कैऱ्याच वापरायच्या गुळ आंबा बनवण्यासाठी. म्हणजे वर्षभर छान टिकतो. नाहीतर जर पक्व झालेली कैरी नसेल तर लवकर खराब होऊ शकतो. आणि अशा फ्रेश कैऱ्या घ्यायच्या. तर बघा, ही कैरी अशी पक्व झालेली आहे आतमध्ये. त्याची अशी कोई कडक बनलेली आहे. तर आता आपल्याला एक कैरी कापून घ्यायची. तुम्हाला जर कापून नसेल बनवायचं तर खिसून बनवली तरी सुद्धा चालेल. तर हे अशा प्रकारे कापून घ्यायची. तर एक कैरी कापून घेतलेली. आता आपल्याला मोजून घ्यायची किती भरा, म्हणजे आपल्याला गोळ टाकण्यासाठी. तर हे आपण कापून घेतलेली कैरी 4 कप भरलेली आहे. आपल्याला ह्याच्या अर्धा गोळ वापरायचा. तर कढईत पाणी ठेवलेलं आहे 1 ग्लासभर. आणि ह्या गाळणीवर आपल्याला हे कापलेली कैरी 5 मिनिटासाठी उकळून घ्यायची. फक्त उकळी लगेच येते पाण्याला, थोडं पाणी त्यामुळे फक्त 5 मिनिट उकळून घ्यायची, जास्त नाही. 5 मिनिट झालेले आहेत. बघू शकता कलर चेंज झालेला. गॅस बंद करायचा आहे आणि लगेच उतरून घ्यायचं आहे त्याला बाजूला. ठेवलेली तापण्यासाठी त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तूप. त्यामध्ये घालायची ही दालचिनी
आणि हे 5 लवंग आणि ही वेलची अख्खी आपल्याला फक्त अशी फोडून टाकायची. त्याचा छान स्वाद उतरतो. आणि हा 2 कप गूळ घालायचा आहे. तर आपल्याला अगदी थोडंसं 3-4 चमचे, समजा पाव कप पाणी घालायचं, फक्त गुळाचा पाक होईपर्यंत. म्हणजे पाक होईल इतपत पाणी घालायचे. तर गुळाचा छान पाक झालेला आहे. हे बघू शकता, अशी तारी येते. 1 तारी पाक असतो त्याप्रमाणे झालेला आहे. आपण आता शिजवून घेतलेली कैरी त्यामध्ये घालायची. आता कैरीमुळं हा पाक पातळ झालेला आहे. त्यामध्ये केशर काड्या घालायच्या, थोडे ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी चालेल. आता पाक पातळ झालेला आहे, बघू शकता. आता आपल्याला परत गुळाऐवजी तुम्हाला साखर वापरायची असेल तरी सुद्धा चालेल, किंवा अर्धा गुळ आणि अर्धी साखर सुद्धा चालेल. हलवत राहायचे. खूप छान बनतो आणि झटपट बनतो हा गोड आंबा. गुळाऐवजी साखर वापरायची असेल तरी सुद्धा चालेल. मस्त आपण जो कैरी शिजवून घेतलेली त्यामध्ये मस्त पाक मुरलेला आहे. ते असं वाटतं की कैरी शिजली, आता भुगा होईल, पण बघू शकता पाकामुळे एकदम असा ते कैरी आपली व्यवस्थित आवळल्यासारखी होते. मस्त असे भुगा होत नाही. चेक करूया आपण. अजून तार बनत नाही. ह्याची जेव्हा एक अशी तार बनेल तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा. अजून शिजवून घ्यायचे थोडं. यामध्ये घालायचे अर्धा चमचा काळं मीठ. नाही घातलं तरी सुद्धा चालेल, मला आवडतं म्हणून मी वापरत असते. मस्त चव लागते. किंवा साधं मीठ वापरलं तरी सुद्धा चालेल. आता आपला गुळ आंबा तयार झालेला आहे. मुरंबा सुद्धा म्हणतात. खूप छान बनतो, वर्षभर टिकतो. ते चेक करायचे. ते बघू शकता असं जेलीसारखं बनलेलं आहे एकदम. तर आता गॅस बंद करायचा आहे. बिलकुल पाक राहिलेला नाही, तर ओव्हरकुक जर झालं तर आपला गुळ आंबा चिकट बनवू शकतो. गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर भरून ठेवायचा. तर आपला गुळ आंबा हा छान थंड झालेला आहे, भरून ठेवण्यासाठी तयार आहे. काय सुरेख दिसतोय, बघू शकता. आपण खिसून नाही बनवलेला, तर कापून खूप छान दिसतो. आणि मी असाच बनवत असते आणि मस्त वर्षभर टिकतो. काय होतं, कैऱ्या आता अजून 15 दिवस मिळतात, परत कैऱ्या मिळत नाहीत. त्यासाठी हे पारंपरिक पदार्थ आहे. तर बघू शकता एकदम असा मस्त झालेला आहे, जेलीसारखा बनलेला आहे. तर खूप छान, मुलंसुद्धा आवडीनं खातात. पोळीबरोबर, ब्रेडबरोबर सुद्धा खाऊ शकतात. इतका छान लागते टेस्ट ह्याची. आणि आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. माझा जुना अजून आहे गेल्या वर्षीचा, बिलकुल खराब नाही झाला. पण ह्याला बिलकुल पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. आता भरताना व्यवस्थित काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं.
सुरेख रंग आलेला आहे. तर अशा काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा. पाण्याचा हात बिलकुल लागू नाही द्यायचा. खूप मस्त बनलेला आहे, बघू शकता. मस्त परफेक्ट वर्षभर टिकेल. तर अशा प्रकारे आपण स्टोर करून ठेवू शकतो वर्षभरासाठी. मस्त सुरेख झालेला आहे. तर कसा वाटला हा गुळ आंबा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.